उठलं कुठं शपथ कसली ह्यूज आहे रे. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी नंदकुमार तुम्हा सर्वांचे स्वागत करतो एका नव्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. श्री तिरुपती बालाजी दर्शनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिरुपतीमध्ये तिरुमला तिरुपती देवस्थाश्रम या ठिकाणी 340 रुपये प्रति रूम या दराने रूम बुक केली. या रूममध्ये एका वेळेस 6 जण राहू शकतात. रूममध्ये सर्वांचे साहित्य ठेवून अंघोळ पाणी उरकून सकाळचा चहा नाश्ता घेतला व निघालो श्री वेंकटेश्वरा झू एक्सप्लोर करण्यासाठी. पैसा कितना? 110 रुपया आने जाने का. तिरुपतीमधून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती असलेल्या श्री वेंकटेश्वरा झूला जाण्यासाठी आम्ही पर पर्सन 110 रुपये या दराने ही मिनी बस बुक केली, जी बस आम्हाला घेऊन जाणार व परत घेऊन येणार होती. या झूमध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला पर पर्सन 70 रुपये द्यावे लागतात आणि जर कॅमेरा घेऊन जाणार असाल तर पर कॅमेरा 200 रुपये द्यावे लागतात. मित्रांनो, या झू बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. हां 25 रुपये ते स्कूटर आहेत का? त्यांना पण माहिती आहे. इलेक्ट्रिक 300 रुपयाला आणि त्या बाईक आहेत, सायकल आहेत. रेंटने किती रुपये? 300. झूमध्ये एंट्री करताच रिमझिम पावसाने आमचे स्वागत केले. त्यामुळे सर्वांच्याच सफारीवरती सुरुवातीलाच ब्रेक लागला आणि इथे उभे असताना आम्हाला समजले की या झूमध्ये भटकंती करण्यासाठी आपल्याला 300 रुपये प्रति बाईक किंवा 25 रुपये प्रति सायकल रेंट करता येते. वेंकटेश्वरा झू येईल इकडे. ये बड़ी अच्छी बात कही आप. हे मानसा सरोवर वॉटर बर्ड्स. मानस सरोवरचे वॉटर बर्ड्स आहेत ते. किती आहेत रे बाबा? नाव काय ते? ग्रेट इंडियन हॉर्नबिल. उडव की त्याला. चल जरा उडव की. फोकसच होत नाही रे, जाळीमुळे फोकस होत नाही रे. उडव की जरा. चोथा किती स्ट्रॉंग असेल, तोच किती स्ट्रॉंग असेल की त्यांची. श्री वेंकटेश्वरा झूलॉजिकल पार्क हे आंध्र प्रदेशमधील तिरुपती या ठिकाणी आहे. तिरुपती रेल्वे स्टेशनपासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती असलेले हे झू साधारण 5500 एकर्स म्हणजेच 22.39 स्क्वेअर किलोमीटर इतक्या जागेत उभारलेले आहे. याची स्थापना 29 सप्टेंबर 1987 साली झाली.
या झूमध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, हरिण, बिग कॅट्स, क्रोकोडाईल पाहायला मिळतील. हा एक घे. तू घेतलं पैसे दिले कितीला आहे ते? हे कितीला 30 रुपये ते घे. झालं किती? झालं? 20 बघितलं 30, 20, 50. ओके. ते 30 रुपये पाणी. आतमध्ये लई महाग आहे सगळं. काय घालायचं काय? त्याला दूध पावडर घ्यायला पाहिजे आपल्याला. घालू काय पण जाम केले का बघ रे मी. झालं ती पाणी बॉटल. पाणी बॉटल आता ते घेतो चला. फ्रुटी घ्या. तुझी फ्रुटी किती पैशांना वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, मोर, हरिण पाहून झाल्यावरती आम्ही निघालो या झूचे मेन आकर्षण असणाऱ्या लायन सफारीला. या सफारीसाठी तुम्हाला पर पर्सन 50 रुपये द्यावे लागतात. त्याचा विचार दिसला का? त्याच्या तोंडाकडे बघून तर वाटत नाही. क्या बोला तूने? किती मोठा आहे बघ. काळवीड आहे. अरे नाही रे. एवढं मोठा आहे. फोटो काढलाय. बुकणारी. बाबू. काय सेटिंग कशाला हलवते रे? आई शपथ कसला आहे बघ. समोर असणार आहे. ओय समोर मोठा बसलाय. कुठे आहे? ओय किती मोठा आहे. एक मिनिट. नजदीक चलेगा. इकडे बसलाय हो मामा. इकडे समोर गाडीच्या समोर. समोर गाडीच्या आपल्याला अरे जायला जाईल बाहेर कुठं जाईल. उठलं मादे तिकडे गेले माई हो बघ आत बघ. इकडे मादे आहे ना त्यामुळं शांत असेल रे ते. काय होते सारखं बटन आंबाला फाडून चिरा करते ते.
पुढे पण आले अहो इकडे 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 एक मिनिट बसवली त्याला खाली त्याला आता गाडीची सवय झाली असेल खाली काय मोठा आता काय हा हिरवा पोपट तो लाल पोपट लायन सफारी करून थोडे पुढे आल्यावरती आम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे पोपट व इतर पक्षी पाहायला मिळाले. पण आम्ही इथे जास्त वेळ न घालवता पुढे निघालो, कारण खरा थ्रिल तर पुढे येणार होता. लाल भडक घालतात वेट टू टायगर टायगर मागायला चालल्या जाग्वार असं आहे बेंगॉल टायगर लिओपार्ड लायन व्हाईट टायगर एलिफंट क्रोकोडाईल स्लॉथ बियर पायथॉन मगर पण आहे पायथन वाईल्ड डॉग म्हणजे हैना वाईल्ड डॉग आणि जॅकॅल कुठे दिदे जरा हे पकड त्याकडे पॉइंट कसला आवाज आहे सांगितलं त्यातलं भरपूर मोठं फिरायला त्याला भरपूर मोठा असते प्रत्येक प्राण्याला मोठा असते हा हा हे परत की बसला तिथे खाली आता त्याला कसा कसा उठवलं नाही नाही इथनं दिसतं लेझी आहे लेझी एकदम डाळी घे खाली ठीक आहे इथं नाही हात दिसत नाही सोड की जायूस लेओपार्ड आणि बेंगॉल टायगर बघून झाल्यावरती आम्ही आलो व्हाईट टायगर पाहायला. पण बहुतेक हा आमच्यावरती रुसला होता, कारण तो फार दूर आणि तोंड फिरवून बसला होता. अरे नाही पाठीमाग नाही ते या आपण जवळ न जाऊ की त्याचं वेळ पडली तर आपण आत उडी मारू पण फोटो काढून घेऊन येऊ. कोई सेंस है इस बात की? ओ शेट्स इथून नाही दिसत त्या साईडला जाऊया त्या साईडला पूर्ण त्या साईडला जाऊया ए इथं दिसतंय बघा इकडे इकडे मामा ए इकडे ये हो इथं दिसतंय परफेक्ट दिसतंय एकच आहे एकच आहे ते काय इथून सगळं दिसतं कुठं अरे नाही रे इथं एंट्री बंद आहे बंद आहे काय गरज आहे एवढी रिस्क घेऊन जायची इथनंच काढताय आम्ही खूप प्रयत्न केल्यावरती त्याचा एकच फोटो घेऊ शकलो. नाही जाऊ शकतो येणार नाही तसं तो होय किती गेला तर येणार नाही तो मोबाईल फिरून बसले चला काय करवंद आहेत काय पायथन आहे बरं का पायथन येईल अंगावर पायथन असेल नील आत झप्प वरून एकदमच अच्छा हमको सिखा रिया है
बाळा चला हे गाडी आली उचला. व्हाईट टायगर न दिसल्याने सर्वच थोडे निराश होते, पण काही पर्याय नव्हता. झू बंद होण्याची वेळ जवळ येत होती, म्हणून आम्ही पुढे जायला निघालो. बाय बाय बाळा. बाळा बाय बाय. एक दोन तीन चार आहेत. चार आहेत, चार. एक दोन तीन चार. हा सगळ्यात मोठा आहे तिकडचा. आंबा बघ, आंबा 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 आंबा. जबरदस्त यार. मी कुठेही पाहिल्यापैकी मला दिसलेली ही सर्वात मोठी मगर होती. तिला असे पाण्यात जाताना लाईव्ह बघण्यामध्ये वेगळाच रोमांच होता. ओय शपथ, कसली ह्यूज आहे रे. दमका सोडवता. मोबाईल लिख, मोबाईल लिख. मोबाईल कुठे गेला भाई. जबरदस्त जबरदस्त. भयानक जबरदस्त मोठे. तर अशा प्रकारे ही रोमांचक झू सफर संपवून आम्ही परत निघालो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. मारून आज जाऊन